आजच्या या सभेप्रसंगी उपस्थित आदरणीय मंच, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं की 20 मिनिटांमध्ये लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री, आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन आपल्या या मंचावर या ठिकाणी होणार आहे। मी आपलं या ठिकाणी स्वागत करीत असताना माझ्या माता भगिनींना मी विचारू इच्छितो, किती महिलांनी एसटी मधनं प्रवास केला, जरा हात वर करा। ताई, आधी किती भाडे लागायचं? पहिले फुल लागायचं, आता कोणी केलंय? कोणी केलंय? माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी। त्यांचं टाळ्या वाजून आपण आभार व्यक्त करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दर महिन्याला 1500 रुपये, ही योजना कोणी केली? कोणी केली? तुम्हाला कसं काय माहिती? त्या 1500 पैकी 500 रुपये तुमच्याकडे येत असतील। आणि म्हणून एवढ्या क्रांतिकारी योजना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या काळामध्ये झालेल्या आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत। खरं म्हणजे आजच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देश पातळीवर मोठा भाऊ असलेल्या पक्षाकडून आपल्या सर्वांना काही अपेक्षा होत्या। दुर्दैवाने मोठ्या भावाने मोठ्या भावाची भूमिका पार पाडली नाही, नाशिककरांचा अपमान केला। आणि मला वाटतं की येणाऱ्या 15 तारखेला निश्चितपणे नाशिककर मतदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या अपमानाचं मतप्रदर्शन त्या ठिकाणी करणार आहेत। धनुष्यबाणाचं बटन दाबून आणि घड्याळाचं बटन दाबून आपल्या भावना त्या ठिकाणी निश्चितपणे व्यक्त करतील, हा मला या ठिकाणी विश्वास आहे। मंचाला मी सांगू इच्छितो, अगदी तुम्ही सिग्नलवर रेड सिग्नल असल्याच्या नंतर जर गाडी आपली थांबली असेल तर साधा रिक्षा चालक असेल, सामान्य नागरिक असेल, मोठ्या गाडीमध्ये बसलेला माणूस असेल, तो सुद्धा बोलतो की या नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकला पाहिजे। अशा प्रकारच्या सर्वांच्या भावना निश्चितपणे आज नाशिककरांच्या त्या ठिकाणी आहेत। खांद्याची किती मंडळी आहे? जरा हात वर करा। कॅमेरावाले जरा दाखवा। नाशिकमध्ये महानगरपालिकेवर भगवा फडकवत असताना नाशिकच्या खांद्याला खांदा लावून खानदेशने बी आपली जबाबदारीचे हे ध्यानात ठेवा। बरोबर जना? आपली निशाणी, आपली निशाणी आणि धनुष्यबाणाच्या सोबत जिथे जिथे घड्याळ आहे ते घड्याळा सुद्धा बटन दाबून आपल्याला मतदान करायचं आहे। मला वाटतं की अनेक नेत्यांना या ठिकाणी संवाद साधायचा आहे, परंतु आपण सर्वजण वेगवेगळ्या घटना त्या ठिकाणी पाहतो आहोत। आणि मला तर हे पण कळालं की सलीमचा कुत्ता पण उभा आहे। आणि म्हणून ही सर्व परिस्थिती पाहता नाशिककर जनतेला ही पवित्र संधी मिळालेली आहे। नाशिक जर म्हटलं तर प्रभू श्रीरामचंद्रांचा पदस्पर्शाने पवित्र ही आपली भूमी। धनुष्यबाण हे प्रभू श्रीरामचंद्रांचं धनुष्यबाण। आणि म्हणून आपण सर्वांनी धनुष्यबाणाला आशीर्वाद द्या, घड्याळाला आशीर्वाद द्या। मला कळालं आहे की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये पैशांचा महापूर समोरच्यांकडून नाशिकमध्ये येणार आहे।
पण पैशांनी जर जनता विकत घेतली गेली असती तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर सामान्य कुटुंबाचा भगवा त्या ठिकाणी फडकला नसता. आणि म्हणून मला विश्वास आहे, काही लोकांना वाटतं की पैसा फेकला की आपण काही करू शकतो, परंतु तसं होऊ शकणार नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्रतेची कळकळीची विनंती करतो की 15 तारखेला आपण सर्वांनी धनुष्यबाण आणि घड्याळाच्या समोरचं बटन दाबा, महानगरपालिकेवर भगवा फडकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.